नमस्कार, मी शुभांगी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मी चालली आहे शंकराच्या मंदिरामध्ये. हा श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे. त्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. यंदा श्रावण महिन्यात 5 सोमवार आलेले आहेत. स्टार्टिंग पण सोमवारपासून होतो आहे आणि एंडिंग पण हा सोमवारपासून होतो आहे. आषाढी अमावस्येनंतर सुरू होणारा हा श्रावण यंदा 5 सोमवार असल्यामुळे यामध्ये विशेष महत्त्वाचं आहे. आणि हा जो वर्ष आलेले आहे ते 1953 सालानंतर हे वर्ष आलेले आहेत. तब्बल 71 वर्षानंतरचा हा प्रथम श्रावण सुरुवात होत आहे आणि शेवट देखील सोमवारीच होणार आहे. तर त्यामुळे विशेष पूजाविधी होणार आहेत, त्याच्यामध्ये अभिषेक देखील होणार आहे. त्यानिमित्तच मी आज दुसऱ्या सोमवारी शंकराच्या मंदिरामध्ये आले. बघा, आज दुसऱ्या सोमवारी काळे तीळ व्हायचे होते, मग ते मी घेतले आणि बेलाची पानं देखील घेतले. आणि मंदिरात जाताना बघा भरपूर अशी गर्दी होती, कारण की सोमवार खूप भक्त असतात शंकराचे. ते पूजाविधी करण्यासाठी इथे आलेले आहेत. आणि इथे बघितलं तर स्टॉल देखील लागलेले होते आणि पुढे जाऊन बघितलं तर रांगा होत्या. पण मी गेली तेव्हा थोडीशीच रांग होती, पण नंतर माझ्या पाठी खूप मोठी रांग लागलेली होती. मंदिरात जाताना चप्पल काढून घेतली. हिंदू धर्मामध्ये पवित्र श्रावण महिन्यामध्ये अन्य साधारण महत्त्व आहे. भगवान शंकर आणि माता पार्वती पूजा केली जाते. तसेच सोमवारी आणि इतर दिवशीही शिव आराधना, लिंग अर्चना, अनुष्ठान करून आध्यात्मिक साधना, तपस्वी महादेवाच्या चरणी अर्पण केली जाते. हे मंदिर अगदी पनवेलपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि तुम्ही पाहिलं तर मंदिर खूप पुरातन काळातलं मंदिर आहे. मी अगदी लहान असताना या मंदिरात येत होती. अगदी आम्ही चालत येत होतो या मंदिरात. आता तर गाड्यांची सोय देखील झालेली आहे. तर या मंदिरात मी पहिल्यापासून येते आणि ह्यात एकदम वेगळं पॉझिटिव्ह एनर्जी आहे की इथे गेल्यानंतर एक वेगळीच फिलिंग येते. आणि साधना करण्यासाठी बसलो की अगदी व्हायब्रेशन्स असतात या मंदिरामध्ये. आणि बघितलं तर नंदीचं दर्शन घेतलं. नंदीनंतर पुढे कासवाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे गणपतीचं दर्शन घेतलं. गणपतीचं दर्शन घेऊन आतमध्ये गेले तर समई लावलेली होती. शंकराच्या फोटोसमोर समई लावली होती, मूर्ती होती. आणि आतमध्ये गेल्यानंतर शिवलिंगावरती पूजा अर्चना केली. व्हिडिओ करताना आले, मीच व्हिडिओ करत होते त्यामुळे मी दिसत नाही आहे ह्याच्यामध्ये, पण सर्व भाविक तिथे शिवलिंगावरती पूजा अर्चना होईल. पूजा झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर मी बघा पाठी तुम्हाला मंदिरचा व्ह्यू दाखवते. खूप सुंदर असा व्ह्यू आहे मंदिरचा. तुम्ही पुढे बघितला तर पूर्ण तलाव आहे आणि या तलावात खूप छान असे कासव आहेत, मासे आहेत, बदक देखील आहेत आणि खूप छान वाटतं. हे मंदिर बघितल्यानंतर आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर सोमवारी 2 सप्टेंबर रोजी सांगता होणार आहे आणि 3 सप्टेंबर रोजी श्रावण अमावस्या आहे. श्रावणाची सुरुवात आणि शेवट ही सोमवारवरच होणार असल्यामुळे यंदा श्रावणाला विशेष महत्त्व आहे. आणि त्यानंतर मी घरी आली. घरी येऊन माझ्या इथे शिवलिंग आहे त्याची पूजा करून घेतली. मंदिरातल्या सर्व मूर्त्यांची पूजा केली. पार्वती मातेची, लक्ष्मी मातेची देखील पूजा केली. तर तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण अशाच नवनवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.